आता आपण आलेलो खोपोलीमध्येच, पण आहे जनित वॉटरफॉल। हे बघा, एका ठिकाणी तुम्हाला किती वॉटरफॉल दिसतील ते बघा। नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर, ज्याचं नाव आहे रोहित तांबे 11। तर मंडळी, आज आपण आलेलो आहोत खोपोलीमध्ये पुन्हा एकदा। आणि लास्ट टाइम आपण बघितलेलं की तिकडे आडोशी वॉटरफॉल होता, खूप छान होता, सुंदर होता। तर आता आपण आलेलो खोपोलीमध्येच, पण थोडं दुसरं डिफरंट लोकेशन आहे। हे आहे जनित वॉटरफॉल। हे बघा, एका ठिकाणी तुम्हाला किती वॉटरफॉल दिसतील ते बघा। कसं वाटतंय नम्रता लोकेशन? एकदम मस्त आहे। तर मंडळी, आता आपण तिकडे जाणार आहे। आणि हे बघा, तुम्हाला जर यायचं असेल ना, तर आता मी तुम्हाला सगळं दाखवतो कसं आहे ते। आता एकदा आपण गावात आलो ना, तिकडे एकदम लास्टला का तिकडनं अशी छोटीशी पायवाट जाते, आणि बाजूला असं बघा, हे पाण्याचा झरा दिसते आपल्याला, त्याच्या बाजूने अशी छोटीशी पायवाट दिसते। हा, जरा सांभाळ। या पायवाट्याने बरोबर इकडनं 10 ते 15 मिनिटं चालल्यानंतर आपल्याला प्रॉपर आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचू, म्हणजे तिथे जनित वॉटरफॉल आहे तिकडे। थोडं आपल्याला क्रॉस करायचं, म्हणजे हे क्रॉस करून त्या साईडला पण जायचं। तर ठीक आहे मंडळी, आता आपण जात राहू। आणि आम्ही निघालेलो मुंबईवरून। किती वेळ लागला नम्रता मुंबईवरून? 3 तास लागले ना। 3 तास पकडून चाला, साधारण 3 तासाचा प्रवास होता। आम्ही बाईकने आलो। तर तुम्ही पण येऊ शकता इथे मुंबईवरून। तर तुम्हाला ट्रेनमधून पण तुम्ही येऊ शकता। खोपोली स्टेशनला आलात तर तिकडनं तुम्ही ऑटो रिक्षा भेटेल तुम्हाला, ती काय 40-50 रुपये घेतील काहीतरी इकडे यायचे, साधारण तेवढं असेल शेअरिंगचं। आता आम्ही बघितलं तर 2 ऑटो आलेले, तिथे ग्रुप होता। तर बघ, असं जायचंच आपल्याला। ही पायवाट आहे बघा, इकडे लोक दिसतात पण असं, ह्या पायवाटेने असं आपल्याला जायचं। एक नंबर यार लोकेशन, एक नंबर आहे। दाखवतो मी, परत दाखवतो। एकदम जसं जसं जवळ जवळ जातोय ना, तसं तसं एकदम ते नजारा एकदम खतरनाक वाटतो, एकदम स्वर्गात एकदम। ह्या पाण्यातून क्रॉस करायचं आहे, हे त्या पॉइंटनी करूया आपण तिकडच्या। दाखवतो नम्रता कशी करेल ते दाखवतो मी तुम्हाला आता। क्रॉस पाण्यातून, ह्याच्यातून चल ना, इथून चल। हे बघ, असं पाण्यातून यावं लागतं। वाव, सगळ्या मध्ये पाणी। आणि जर तुम्ही वरच्या त्या साईडून पण एक रोड आहे, तिकडे केपी वॉटरफॉलला रस्ता जातो। म्हणजे जे तुम्हाला मी दाखवतो स्क्रीनवर बघा कसं येते। हे ट्रेन जाते ना, या ठिकाणी हा रस्ता जातो। तर आपल्याला तिकडे न जाता आपण धबधब्याच्या इथे जाणार आहेत। तिलाही टाइमपास करते, माझ्या पण आहे पुढे, परत भिजणार आहे। तू ये, मी जातो पुढे। ऍक्च्युली पायवाट जिथे जाते तिकडेच मी पण चाललोय, बघूया। आणि हे जवळ जवळ येते, म्हणजे आपण बरोबर चाललोय धबधब्याच्या। थोडा जंगल मधून जायचा रस्ता एकदम, बघा ना, थोडा डिफिकल्ट आहे। असं पाण्यातून जावं लागतं।
हे बघा, अशी इकडनं जायचा रस्ता आहे. थोडं इथे वाटेत घसरण लागते आपल्याला, पाय सटकायची भीती आहे इथे. दुपार मला पाण्याचा आवाज आता जवळजवळ मोठा मोठा यायला लागलाय ना. आणि दुपारी मला वाटतं 2 वाजलेत, तरी दोन वाजलेत तरी पण एवढी गर्दी वाटते ना इथे. खूप लोक भेटतात रस्त्यात आम्हाला, येणारे पण आणि जाणारे पण. पण तुम्ही पण जरी येत असाल ना मंडळी तर लवकर या. आणि मी तुम्हाला सजेस्ट करेन ना की तुम्ही झेनिथ वॉटरफॉलला खोपोलीला जरी हा मार्गावर येत आहे, कारण का केपी वॉटरफॉल खूप रिस्की आहे, गाववाले सांगत होते. आणि तिकडे तुमचे 3 तास जातील. आणि त्याच पॉईंटवरनं जर तुम्ही ह्या वॉटरफॉलला जर येत असाल तर तुम्ही 15 मिनिटात याल. म्हणजे तुमचा किती टाइम वाचेल. आणि ते जरा रिस्की पण आहे, ते गावातले सांगत होते, पण लोक ऐकत नाही तरी पण जातात तिथे. आणि पोलीस पण तिकडे असतात, तिथे जायला देत नाही. मग ठीक आहे. बघा मंडळी, हा बघूया ना, मी तुम्हाला एकदम मस्त दाखवतो लोकेशन कसा दिसतो इकडचा वॉटरफॉल. आम्ही जसं जाऊ आणि इकडनं थोडेसे असे वॉटरफॉल दिसतात आपल्याला. बघा इथे जायचंय, त्याच्या खालीच पडते ते पाणी, जवळ. मॅन वर्सेस वाईल्ड वाली फिलिंग येते इथे आल्यावर. हा दाखवतो. हे बघा किती जवळ आलोय, दाखव. हे बघा, हा बघा, चालू आता आपण. एकदम भारी लोकेशन आहे. तर मित्रांनो, आता आपण बघितलं, आपण झेनिथ वॉटरफॉलला इथे आलेलो आणि पूर्ण भिजलो आम्ही. बघितलं, खूप मजा केली तिकडे. तर व्हिडिओ तुम्हाला कशी वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आम्ही तर खूप मजा केली, तुम्ही पण नक्की इथे या, व्हिजिट करा. आणि हे बघा, इथे असे गरम गरम मक्के खावा. आणि आताच एक मका खाल्ला इथे, अजून एक खाणार. आणि कमेंटमध्ये पण सांगा तुम्हाला व्हिडिओ कशी वाटते. तर ठीक आहे, आता आपण इकडनं निघूया. लोक पण येतात. किती वयस्कर लोक येतात बघा इकडे. म्हणजे असं काही नाही आहे, खूप लहान मुलं पण होते आणि मोठी माणसं पण होते, असे म्हातारे लोक पण येतात बघा, वयस्कर आहे. तर आपण पण इकडे नक्की एकदा भेट द्या. आणि आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत भेटूया. तोपर्यंत बाय बाय. आणि आपल्या चॅनलचं नाव आहे रोहित तांबे 11. आणि माझं पण आहे नमू तांबे 22 चॅनलचं नाव आहे, पण ते व्हिडिओ टाकत ना. मी बिझी आहे.
खूप जवळच आहे. खोपोलीपासून जर तुम्ही येत असाल ना तर अगदी तिकडनं तुम्हाला शेअरिंग ऑटो सगळं भेटून जाईल. आणि हा रस्ता तर तुम्ही बघितलाच. फक्त जास्त जवळ जाऊ नका, जास्त खोल नाही आहे. पाण्यात आम्ही गेलेलो ते जास्त साधारण खोल एवढं नाही, एवढं तरी पाणी पण म्हणजे नको छाती जाऊ. एवढं पाणी नका जाऊ आहे. आतमध्ये जास्त. तर आणि येत असताना एक पिशवी घेऊन या, कारण का या पाण्याच्या प्रवाहाने जे पाणी उडतंय ना त्याच्यानेच अर्धा खूप भिजायला होतं. लांबपर्यंत उतरेल. तर तुम्ही म्हणजे येताना पिशवी पाण्यात नक्की नाही घेऊन या. तर ठीक आहे, पुन्हा एकदा आपण भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय बाय.